नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे पुण्यामध्ये किंवा लातूर शहरापासून जे आलेले लोक स्थलांतरित होतात, खास करून कामासाठी, शिक्षणासाठी जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल थोडीफार आपण बोलणार आहोत. जे बऱ्यापैकी गावाकडनं शहरामध्ये नोकरीसाठी येतात. तर बऱ्यापैकी लोकांचा असा समज असतो की ती लोक इथे येऊन मजा मारतात किंवा धांगडमस्ती करतात किंवा दारू पिऊन इकडे तिकडे फिरतात. तर त्या गोष्टी सुद्धा खऱ्या आहेत, पण त्याला आपण पूर्णपणे असं त्या मुलांना पूर्णपणे बदनाम किंवा असं गृहीत नाही धरू शकत की तुम्ही त्या गोष्टीसाठी सर्वस्वीपणे बर्बाद होण्यासाठी जबाबदार आहात म्हणून. कसं असतं, एखाद्या गोष्टीची व्यथा ही फक्त त्याच व्यक्तीला माहिती असते ज्याच्यासोबत ते घडत असतं. आपण फक्त बाहेरून जजमेंट द्यायचं की बाबा हा व्यक्ती असा आहे, हा व्यक्ती तसा आहे किंवा तो असा आहे, त्याच्याबद्दल तसं जजमेंट देऊन चालत नाही. किंवा आपण जर रस्त्याने चाललो असाल किंवा एक स्थायिक लोक असतील इथले, पुण्यातले, मुंबईतले किंवा इतर कुठल्याही ठिकाणाचे म्हणा. पुणे आणि मुंबई का बोलते, कारण इथे जास्त करून चालतं की बाहेरचे आले, हे झालं ते झालं. कारण पुण्यामध्ये तर खूप चालतं की खूप बाहेरची गर्दी आहे, पुण्याची गर्दी आहे. बऱ्यापैकी असं खूप लोक बोलतात. पण जर विचार केला तर हे करायला सुद्धा गांडीत दम लागतो आपल्याला. कारण आपण आपल्या फॅमिलीशिवाय एक दिवस, मॅक्स टू मॅक्स 2 दिवस, त्यातले आठवडा आपण दूर राहू शकतो. पण जी मुलं शिक्षणाच्या शोधामध्ये, नोकरीच्या शोधामध्ये जे पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात, ते खरंच खूप मनावर दगड ठेवून केल्यासारखं काम आहे. त्याचं रिझन असं आहे की आपल्याला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी शक्य करू शकतो. पण फॅमिलीपासून लांब राहून सगळं सॅक्रिफाईस करून करणं हे खूप जास्त अवघड असतं. आपल्याला असं वाटतं की आपण हँडल करू, दारू पिऊन सगळं हे करू किंवा सगळ्या गोष्टी मजा मारून करता येतील. पण फॅमिलीपासून लांब राहून सगळ्या गोष्टी करणं अशक्य असतं. कारण एक नॉर्मल विचार केला तर माणसाला जगण्याचा सगळ्यात मोठा जर सपोर्ट सिस्टीम असेल तर माणूस पैशाशिवाय पण एक वेळ जगून राहील. अन्न पाणी हे तर गरजेचंच आहे, पण प्रॅक्टिकलमध्ये आपण विचार केला तर फॅमिलीशिवाय कुठलाच माणूस जगू शकत नाही. आपण आपल्या आईवडिलांपासून लांब राहतो, आपण फॅमिली आहे, आपण जिथे लहानपासून वाढलेलो असतो, सण उत्सव साजरे केलेले असतात. तर त्या लोकांपासून लांब राहणं खूप मोठी गोष्ट असते, खूप टफ आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की जे स्थायिक लोक आहेत जिथे राहतात, तर त्यांना असं वाटतं की तो व्यक्ती हँडल करू शकत असेल की आलेला बाहेरून काही अवलादी, यांना काही संस्कार नाही आहेत, हे नाही ते नाही. असं नाही, मी असं नाही म्हणत की 100% सगळीच मुलं चांगली आहेत. त्यापैकी 70-80% मजा मस्ती करतात, 30% काम करतात, किंवा असं उलटं पण असेल की 70-80% काम करतात, 20-30% मुलं मजा करतात. पण पर्याय नसतो. कधी कधी आपण फायनान्शियली गरजेमध्ये आपण अडकलेलो असतो. आपण आर्थिक संकटात असल्यामुळे आपल्याला काही समजत नाही. मग फॅमिलीला आधार देण्यासाठी आपल्याला गावाकडनं इकडे पुणे किंवा मुंबई शहरामध्ये जावं लागतं. नोकरी करणं, घर ते पैशामध्ये भागवणं. एक तर सर्वात अडचणी अशा असतात की आपण पुणे मुंबईला आलो तर तिथं घर शोधणं, घर भेटल्यानंतर त्या घराचं भाडं आलं, डिपॉझिट आलं, परत सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, जेवणाची सोय न करणं, ह्या सगळ्या टफ सिच्युएशन्स आहेत खूप जास्त. आपण जर स्थायिक झालो तर आपल्याला तिथं डिपॉझिटला पैसे द्यायला लागतात. पैसे नाही, डिपॉझिट जरी दिलं तर वडील आपल्याला महिन्याला थोडेफार पैसे पाठवत असतात. पण आपल्याला एक तर नोकरी शोधावी लागते आपल्या लायकीनुसार. नोकरी जरी भेटली तर त्यानंतर त्या नोकरीमध्ये पगार किती भेटतो, 10-12 हजार रुपये सुरुवात असते. त्या सुरुवातीमध्ये घर भाडं देणं, राशन देणं, घरच्यांची परिस्थिती वाईट असेल तर घरी पैसे पाठवणं, त्यामध्ये परत मग इकडे स्वतःचा खर्च भागवणं. लाईक या छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत, पण या खूप मोठ्या मॅटर करतात आपल्या त्या डेली रुटीनमध्ये किंवा लाईफमध्ये. आपल्याला असं वाटतं की आपण समोरचा एखादा आपल्याकडे भाडेकरू असेल मुलगा, तर आपल्याला असं वाटतं की तो मुलगा मजा मारतो, दारू पितो, फिरतो. तसं नसतं. प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर बघितलं तर आपण आपल्याला घरामध्ये जर आपण 30-40 हजार इन्कम असेल तरी तो पुरत नाही. पण एखादा मुलगा बाहेरून येऊन काम करतोय, तो कष्ट करतोय, राबतोय, तर ही खूप जड गोष्ट आहे. फॅमिलीपासून लांब राहणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक तर सणसुद्धा असतात आपल्याला, होळी असते, दिवाळी असते. सगळ्या सणांमध्ये आपण घरच्यांपासून लांब असतो. लहानपणीपासून आपण सण उत्सव त्यांच्यासोबत साजरे केलेले असतात. पण आपल्याला त्यांच्यासोबत काही ते सण उत्सव साजरे करायला जमत नाही, कारण आपण घरापासून लांब आलेलो असतो. पण लांब येऊन सुद्धा जर आपल्याला असे टोमणे ऐकायला लागतात, काही शिव्या खायला लागतात, तर मग हे अत्यंत चुकीची बाब आहे. कारण घरापासून लांब राहून सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड आहे. एक तर तुम्हाला घंटा झाडभर पगार भेटतो आपल्याला, 10-12 हजार रुपये. त्या पगारामध्ये काम करणं, ते मेसवाल्याला 3-4 हजार रुपये लागतात, घराचं रेंट द्यावं लागतं 4 हजार रुपये, राहतात 3-4 हजार रुपये खाली. 3-4 मध्ये स्वतःचा खर्च करायचा महिन्याभराचा, की घरच्यांना पैसे पाठवायचे. घराची आर्थिक परिस्थिती, इट मीन्स गावाकडची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्या मुलासाठी करणं खूप जड जातं. आपल्याला वाटतं की आपण ते चुत्या आहेत, ते वायझड आहेत, दारू पिणार, तसं बोलतो आपण. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपण आता पुण्यामध्ये मध्यंतरी खूप वाद चालू होते, जसं सणासुदाला गर्दी होती. प्रत्येक माणूस हा पोटकमरीच आलेला आहे. तो काही काही मजाड मस्ती हुंदडत करायला काय आलेलं नाही. 100 पैकी 100च असं नाही म्हणता येणार. पण 1-2% जर हुंदड मस्ती करायला असेल तर 98-99% मुलं ही कष्ट करण्यासाठीच आलेली आहेत. त्यांनाही सणोत्सव साजरी करण्याचा, बघण्याचा अधिकार आहे. पण आता पुणे मुंबईमध्ये लोक म्हणतात की बाहेरून आलेला अवलादी आहेत, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. कसं असतं, हे बोलणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस आपण स्वतः प्रत्यक्षात या गोष्टींना फेस करतो की एखादा व्यक्ती
आपण एखाद्या घरापासून लांब गेलो कुठल्या प्रोजेक्टसाठी किंवा कामासाठी, तसं आपली गांड फाटून हातामध्ये येते. आपल्याला 10-10 दिवस 9-9 दिवस फॅमिलीपासून लांब राहावं लागतं, आई वडिलांपासून दूर राहायला लागतं, मित्रमैत्रिणींपासून दूर राहावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी फेस करणं खूप अवघड आहे. आणि त्या गोष्टीमध्ये रिलॅक्सेशन करतात काही बॅचलर पोरं असतात, ते करणं स्ट्रगल खूप अवघड आहे. त्या कपडे आपल्याला स्वतःच धुवायला लागतात. घरी कसं असतं, आई कपडे धुवून देते, वडील काही मदत करतात, थोडीफार हेल्प होऊन जाते. भांडे आपल्याला स्वतःच धुवायला लागतात. अन्न पाणी व्यवस्थित भेटत नाही, अन्नाची सोय नसते. मेसमधलं जेवण तुम्हाला माहितीच आहे, 70-80 रुपये प्लेट झाडभर ते अन्न देतात, आणि ते पण डाळ पाणी सगळ्या गोष्टी अशा, डाळ एकदम पाण्यासारखी, जेवण क्वालिटीचं कुठंच नसतं. लोक पण एवढी मादरची होतात की क्वालिटी जेवण कुठंच देत नाहीत. ते लाईक लुटायचीच कामं चालू आहेत सगळीकडं. बॅचलर पोर आलेत, काय करणार, गरीब आलेत, त्यांना पोट पाणी भरायचं असतं, शिक्षणाचा खर्च करायचा असतो, स्वतःचा घरचा पण उदरनिर्वाह करायचा असतो. त्यामध्ये बेकार छोट लोक, त्यामध्ये असं विचार करा की बाबा नाही, आता पैसे यांच्याकडनं घ्यायचे, एवढी मेस लावली त्याला आपण लुटायचं, कसं तरी क्वालिटी जेवण द्यायचं, थर्ड क्लास करायचं. त्याचं आपल्या मुलावर काही वेळ आले ना, तर इथले व्यावसायिक तसं काही करत नाही. 100% 1-2% सोड लोक सोडले, तर 98% व्यावसायिक फक्त लुटायचा धंदा करतात. बॅचलर मुलं आली, काय करणार, जेवण द्यायचं कसलं तरी थर्ड क्लास. घरमालक सुद्धा तसंच, भाडं थकलं की त्याला शिवाय देणार, त्याला मारहाण करणार. किंवा काही समजूतदार असतील, पण बऱ्यापैकी लोक तर मी असेच ऐकले, जेवढे बॅचलर लोक ऐकले तेवढे, कामाची वनवन हे, हा स्ट्रेस खूप मोठा आहे लाईफमध्ये जर आपण बघितलं तर. पण या गोष्टीकडे आपण कसं दुर्लक्ष करतो. ती लोक मग पबमध्ये जातात, पार्टीज करतात, स्वतःच्या रिलॅक्सेशनसाठी माणूस करतच या गोष्टी, त्या नॉर्मल गोष्टी. त्यामध्ये पण हे शहरी लोक त्यांना शिव्या घालणार, परत त्यांना ब्लेम करणार की बाबा तुम्ही लोक असं करता, तुम्ही लोक तसं करता. पर्याय नसतो. ही परिस्थिती स्वतःवर येत नाही तोपर्यंत समजत नाही माणसाला, तोपर्यंत आपण काय करतो, इतरांना शिवाय देतो, ब्लेम करतो. या तर चुकीची बाब आहे. त्यामुळं बाहेरून आलेली मुलं जरी शिकण्यासाठी राहिली असली, त्यांची परिस्थिती तशी असते, त्यांना तसं सिच्युएशननुसार वागावं लागतं. पण कसं असतं, काही लोक जी वाईट कृत्य करतात, वाईट बोलतात, त्यांच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवल, तो बोलल मी. जे बाहेरून आले ते काय सगळेच चांगले तसं नाही बोलत आहे, पण जे चांगलं लोक त्यांना सुद्धा या वाईट मुलामुळे त्रास होतो. घरचा आपण लांब होतो, तो वेगळाच त्रास, फायनान्शियली त्रास वेगळाच, लोन्स घेतलेला असतात त्याचा त्रास वेगळाच. या सगळ्या गोष्टी फेस करून बॅचलर राहून परिस्थितीला फेस करणे खूप जास्त अवघड असतं, तर पैसा कमवणं खूप जास्त अवघड असतं. त्यामुळं शक्यतो हे टाळलं पाहिजे की एखादा बॅचलर मुलगा असेल तर तो कमवायला आलेला इथं, आणि ते वाईट मुलं जे आहेत त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलल. पण आता सध्या आपण फोकस या गोष्टीकडे, जी बॅचलर मुलं आहेत त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या गोष्टींची जाणीव ठेवण्याबाबत त्यांना सहकार्य केलं पाहिजे, की कारण ते पण एक माणूसच आहेत. आपण जर जातपात धर्माच्या पलीकडे बघतो, आपण एक माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणूस म्हणून माणसासारखंच वागायचं. दलिंद्रप्रमाणे एखादं पिसाळलेलं कुत्रा असतं तसं आपण एखाद्यावरती धावून जाऊन किंवा पैशासाठी किंवा थोड्याशा अशा गोष्टींसाठी त्यांना त्रास देणं योग्य नाही आहे. त्यामुळे गोष्ट सुधारली पाहिजे कुठेतरी, आणि जर सुधारली तरच बदल घडला. नाही तर हे कसं होतं, आपापसामध्ये वाद निर्माण होतील आणि एकमेकांना आपण दुरावा द्यायला किंवा आपण त्यांना वाटोळ करायला मागं बघणार नाही. त्यामुळे बॅचलर आलेली जर मोस्टली काबड कष्ट करण्यासाठीच पुण्यामध्ये आलेली आहेत आणि टाइमपास करण्यासाठी आलेली नाहीत. काही असतील टाइमपास करण्याचे, पण 99% मुलं ही कष्ट करण्यासाठी झालेली आहेत. सो त्यामुळे प्रत्येकाच्या कष्टाची किंमत आपण ठेवली पाहिजे, हाच व्हिडिओचा मुद्दा आहे. आणि कष्टाची किंमतीनं आपण त्यांना योग्य ते व्हॅल्यू दिली पाहिजे आणि योग्य त्याचा सन्मान तो त्यांना त्या ठिकाणी दिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.